डोंबिवलीमध्ये लोकलचा डबा रुळावरून घसरलाय। कळवा कारशेडवरून कल्याणकडे जात असताना ही दुर्घटना घडलेली आहे। कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या गाड्यांवर याचा परिणाम झालाय। तर डोंबिवलीमधली एक महत्त्वाची बातमी, डोंबिवलीमध्ये लोकलचा डबा रुळावरून घसरला। कळवा कारशेडवरून कल्याणकडे जात असताना या लोकलचा डबा घसरलेला आहे। तर सकाळच्या वेळेसच ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। मोठ्या प्रमाणात आपल्याला रेल्वे स्थानकावर गर्दी पाहायला मिळते, कारण लोकलच्या वाहतुकीवर सध्या परिणाम झालेला आहे। कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या गाड्यांवर याचा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे मोठी गर्दी त्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची पाहायला मिळते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। पाहूयात। कळवा कारशेडवरून निघालेली कल्याणची लोकल आहे ती 8:01 डोंबिवलीच्या रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आल्यानंतर लगेचच रेल्वेचा डबा जो आहे तो रुळावरून घसरलेला आहे। त्यामुळे डाऊन ला जाणाऱ्या ज्या लोकल ज्या आहेत त्या विस्कळीत झालेल्या आहेत। 1 तास झालेला आहे, अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही आहे। रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवरती लोकलचा जो डबा आहे तो रुळावरती आणण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। काल 10 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती स्लीपर जे आहे त्या बदलण्याचं देखील काम करण्यात आलेलं होतं। मात्र कालच्या 10 तासाच्या मेगा ब्लॉक नंतर देखील असे प्रकार होत असतील तर जे रेल्वे प्रवासी यांच्याकडनं बोललं जातं की नेहमी नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे डोंबिवली आपण पाहू शकतो, डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी हा प्रकार घडल्यामुळे जे रेल्वे प्रवासी यांच्यामध्ये संताप जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासन जे आहे ते आता युद्धविभागाचे काम सुरू जे आहे ते करण्यात आले। मात्र डाऊन लोकलची जे कोपर आणि जो ठाकुर्ली स्टेशनवरती लोकल जे आहे ते थांबणार नाही असं रेल्वे प्रशासनाला सांगण्यात येणार आलेलं आहे। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली।